कसं काय मंडळी, माझं नाव आहे अमित गावडे आणि तुम्ही बघताय MCRJ व्लॉग्स। आणि आज आपण जाणार आहे गणपती दर्शनासाठी। गणपती दर्शन बोलण्यापेक्षा आज आपण जाणार आहे मुंबईमध्ये। तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की मुंबईमध्ये किती मोठा गणेश उत्सव दरवेळी साजरा केला जातो आणि आज आपण जाणार आहे ते बघण्यासाठी की कशी काय तयारी चालू आहे। आणि आज आपण जाणार आहे आपल्या मित्रांसोबत आणि इथे मित्र उभे आहेत आणि ही आपली गाडी। आज आपण इथून निघणार आहे आणि बघू आता पुढे काय होतंय। जर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राइब करा आणि त्या बेल आयकॉनवर क्लिक करा। लवकरच भेटू इंट्रोच्या त्या साईडला। ॲडिओस। त्यांनी दिली आणि वरतून त्यांनी सांगितलं सुद्धा की त्यांच्याकडे गणपती सोबत देवीचं पण काम चालतं। मूर्ती बनवणं म्हणजे नुसतं मूर्ती बनवणं नाही, त्याच्यामध्ये जीव घालावा लागतो। और वो जो हम देख रहे थे, काय बोलतो, कारागिरीच्या होत्या आणि त्या सजीव वाटत होत्या मूर्त्या। म्हणजे मनापासून केलेली ती कला होती आणि मनापासून केलेली कला नेहमी तुम्हाला दिसून येते। कारण ते बनवायचं म्हणून बनवायचं नव्हतं। आपण एक बोलतो की पोटा पाण्यासाठी ही लोक करतात, पण त्यांचं एक पॅशन असतं, ते 100% आणि ते पॅशन आणि त्याच्यासोबत त्यांची श्रद्धा असते। त्या श्रद्धेमुळं ह्या ज्या मूर्त्या बनतात। हा, इंस्टा ID घेतला ना त्यांना, आपण मेन्शन पण करू। तर जयपूरमध्ये आर्ट म्हणून आहे, नक्की या, तुमचा बघा, 100% मला आवडणार। आपण आणि त्यांच्या त्याचं नावानं सध्या आठवत नाही, पण तरी सुद्धा त्याचा इंस्टा हँडल आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करतोय, महेंद्र तेली। तर त्याला आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करतोय, नक्की जा त्याच्या इंस्टाग्राम हँडलवरती, त्याचं काम बघा, खूपच्या कामगिरी आहे, खूपच्या मूर्त्या घडवतो बघूया आणि खरंच मित्रांनो तुम्ही एकदा चेक करा। आम्ही त्याचे शॉर्ट्स पण घेतलेले आहेत, आम्ही व्हिडिओमध्ये नक्की टाकू ते शॉर्ट्स। आणि तुम्ही एकदा चेक करा की डिटेलिंग आहे आणि जसं आपण बोलत होतो शुभम पहिलं की मनापासून केलेलं काम आहे ते, तर तुम्ही एकदा चेक करा। आणि चेंबूरच्या आजूबाजूच्या एरियामध्ये तुम्ही कुठे राहत असाल तर तुम्ही नक्की तिकडे व्हिजिट करा। तुम्हाला नक्की मूर्ती आवडतील आणि मूर्ती आवडल्या तर तुम्ही नक्की तिथून घेऊ शकता। आणि तसंच त्यांनी सांगितलं आपल्याला की त्यांच्याकडे देवीचं पण काम चालतं, तो देवीच्या टायमालाही तुम्हाला जर नक्की आवडल्या मूर्त्या तर एकदा चेक करायला हरकत नाही। आणि आता जस्ट आपण चेंबूर क्रॉस करून चाललेलो आहे, हायवेला लागलेलो आहे। हा मेन हायवे ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, हा फ्रीवे त्या साईडला आहे, हा हायवे ईस्टर्न एक्सप्रेस हायवे। आणि लवकरच आपण ज्या ठिकाणी
मित्रांनो, आता तुम्ही जो व्हिडिओ बघितला हा दादर फुल मार्केटचा होता. आपण आता सध्या दादर फुल मार्केटमध्ये मार्केट दाखवण्याचं कारण असं आहे की आता गणपतीचा सीझन आहे आणि गणपतीच्या सीझनमध्ये इथून सगळीकडे फुले जातात. गणपतीच्याच नाही, सगळ्या सीझनमध्ये इथूनच सगळीकडे फुले जातात. सो आम्ही आता दादर फुल मार्केटमध्ये होतो आणि तुम्हाला जर इन फ्युचर कुठे फुलं लागतील डेकोरेशनसाठी किंवा कशासाठी तर तुम्ही इथून दादर फुल मार्केटमधनं घेऊ शकता. तो दादर फुल मार्केटमधनं तुम्हाला सगळ्या टाईपची फुले भेटतीलच. फुल मार्केट बघितल्यानंतर आता आपण चाललेलो आहे पुढे नाश्ता करण्यासाठी. ॲक्च्युली आम्ही निघाल्यापासून काही खाल्लेलं नाही आहे. मित्रांनो मी सांगितलेलं काही ना काही आपण खाऊन पुढचा प्रवास करू, पण आत्तापर्यंत अजून काहीही खाल्लेलं नाही आहे. तो आता नाश्ता करू. नाश्ता केल्यानंतर इथून पुढे मग आम्ही घरच्या साईडला निघणार आहे. भेटूया नाश्त्याच्या नंतर.